तर देवीवर सजनो आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट डिंकाचे लाडू। तर इथे मी घेतलेले आहे इलायची पावडर, 1 वाटी खोबरं, 1 वाटीहून थोडासा कमी डिंक घेतलेला आहे, 1 वाटी काजू घेतलेले आहेत, 1 वाटी बदाम आणि मोठी 1 वाटी भरून घेतलेला आहे खजूर। कढाईमध्ये हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत। तर पहिले काजूला भाजून घेऊया, कारण काजू जे आहेत ते पटकन भाजले जातात। बघा आता काजू छान भाजलेले आहेत, काढून घेऊया। पिस्ता भाजून घेऊया। पिस्त्याला 3-4 मिनिट भाजल्याच्या नंतर काढून घ्यायचे आहे। बदामला भाजून घेऊया। बदामला पण 3-4 मिनिट भाजलेले आहेत। त्याच्यामध्ये टाकायचं आहे खोबरं, खोबऱ्याला छान भाजून घ्यायचं आहे। खोबरं पण भाजलेलं आहे, काढून घेऊया। कढाईमध्ये टाकायचं 1 चमच तूप आणि तुपामध्ये हे खजूर भाजून घ्यायचे आहे। आणि ही सीडलेस खजूर आहे। तर ही खजूर पण छान एकजीव झालेली आहे, छान भाजलेली आहे, काढून घेऊया। आता याच कढईमध्ये टाकायचं आहे 2 चमच तूप। तूप गरम झालेलं आहे। तुपामध्ये डिंकाला थोडं थोडं करून तळून घ्यायचं आहे। बघा डिंक फुलून डबल झालेला आहे, तर काढून घेऊया। बाकी राहिलेला डिंक पण असाच तळून घ्यायचा आहे। ड्रायफ्रूट टाकायचं आहे मिक्सर जार मध्ये। मी सर्व साहित्य एकत्रच टाकलेलं आहे। तर बघा मी अशी जाडसर अशी पावडर बनवलेली आहे। तळलेला डिंक आहे त्याला बारीक करून घ्यायचा आहे। जास्त बारीक पण करायची गरज नाहीये। तर ही पावडर टाकायची डिंकामध्ये। त्यामध्ये फ्लेवर साठी इलायची पावडर टाकायची आहे। खजूर टाकूया। तर या तुपामध्येच थोडंसं परतून घेऊया आणि एकजीव करून घेऊया। आणि गोडाचं प्रमाण कमी वाटत असेल तर थोडासा वरून गूळ टाकायचा आहे, किंवा साखर पण टाकू शकता, पण मी थोडासा गूळ टाकलेला आहे। बघा हे पूर्ण एकजीव झालेला आहे। तर बाइंडिंग साठी टाकायचं आहे 2 चमच तूप। हे लड्डू बनवण्यासाठी तयार आहे। एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर याचे असे लहान किंवा मोठे जसे आवडले तसे लाडू बनवून घ्यायचे। तर बघा देवीवर सजनो खूप छान लाडू झालेले आहे। तर बघा छान असे लाडू झालेले आहेत। एक तोडून पण दाखवते। तर विंटर स्पेशल ड्रायफ्रूट डिंकाचे लाडू कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा। रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया असेच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।